मी अचलपूर शहरातला सुप्रसिद्ध एरिया जो आहे तो चावल मंडी या ठिकाणी आज आलो आहे। हा चावल मंडीचा परिसर कोणाला सांगायचं कामच नाही बाबा कसा आहे तर या चावल मंडीच्या परिसरात आज फिरणार आहोत आणि लोकांच्या येणाऱ्या निवडणुकीच्या प्रति जे आहेत ना त्या प्रतिक्रिया घेणार आहोत। या ठिकाणी लय मोठ्या प्रमाणात सध्या आता लोक हा एरिया कायमच लोकांचा भरलेला असते। या ठिकाणी लोकांच्या काय प्रतिक्रिया त्या आपण जाणून घेऊ। नागपुरातला असा चेहरा माझ्यासोबत आहे, आमचे इक्बाल भैया पटेल आहेत, आमचे लय जुने संबंधात। इक्बाल भैया लागली निवडणूक यावर्षी कुको सांगा फक्त क्लिअर करा। गौरानी 90 की तरफ, गौरानी 90 की तरफ अचलपूर है आज अचलपूर गावरान 90च्या इकडे सारा तुमचं प्रेम तर लय दिवसाचा, पण निवडणुकीत सांगा यावेळेस कोणा इकडे आपली बाजू पलटीन तुम्हाला काय वाटते? ये साल बहुत दूर ले जाके छोड़ने वाले हैं लोग आमदार साहब को, क्योंकि ये बार सबके सब लोग सो रहे हैं कि क्या बोलते हैं उसको, सत्ता परिवर्तन चाहते लोग। अचलपुर में बिल्कुल सत्ता परिवर्तन है। बहुत हो गया 20 साल तक सब कुछ चार्ज दिए, अब एक बार बबलू देशमुख को भी चार्ज देने के म्हणा लोगों ने। दादा हे म्हणणारे बबलू देशमुख यायला साथ द्यायला पाहिजे, तुमचं काय म्हणणं आहे बा? बच्चू इथं माणूस भेटले बच्चू भाऊ आले, हे भेटले बबलू भाऊ आले, काऊन बा बच्चू भाऊ काऊन पाहिजे तुमचं काय म्हणणं आहे? जमता ही नाही उसके अलावा, सर्वसाधारण माणूस आहे, सर्वच्या कामात पडणारा माणूस आहे आणि जिथं भेटला तिथं ओळखी ठेवते, बोलते आपल्या समोर। त्याचा आमदार पाहिला नाही कुठे। इक्बाल भैया जिथं भेटलं तिथं कामी पडते म्हणते आमदार, तुमचं काय म्हणणं आहे? तुमचे माणसं कमी नाही पडत का मग? आदमी सभी राजकारणी काम में पड़ते, देखने का तरीका अलग अलग है। बच्चू भाऊ भी काम में पड़ते, बबलू भाऊ भी काम में पड़ते, लेकिन मेरा ये बोलना है कि हर इंसान को 20 साल चार्ज दिए, जो आदमी को 20 साल चार्ज दिए, वो अचलपुर को हमको तुमने अकेला छोड़ के चले गए। दादा तुमचं काय म्हणणं आहे यावर्षी कुठे जाणार आहे? का बरं अकेला छोड़ो बच्चू भाऊ यही तो बच्चू भाऊ पार्टी भारी बच्चू यही या ठिकाणी उभ्या म्हणजे हे आमचे सारे जवळचे संबंध आहेत। हे मजा खरी येते गावरान 90 वर। एक मित्र भेटला, मित्रा काय म्हणते यावेळेस कुठे जाणार आहे? अब तो जैसा है पब्लिक पर है, वो पब्लिक परिवर्तन चाहती है हर समाज में। ऐसा नहीं कि मुस्लिम समाज, कोई भी एससी समाज, मुस्लिम समाज हो, एससी समाज हो, हर समाज पब्लिक परिवर्तन चाहती है। पब्लिक का ऐसा कहना है क्या नहीं पब्लिक ये चाहते हैं लेकिन खिजात तमले बल्कि नहीं। देखो पीछे में पंजा दिख रहा, मैं पंजे को वोट देता। अब तुम और अलग, तुम्हारा अपना अपना अधिकार अलग अलग है। हिंदू हो, मुस्लिम हो, बौद्ध हो, कोई भी हो, सब लोग चाहते हैं कि शहर में परिवर्तन होने को नाही, मतदारसंघ में परिवर्तन होने को नाही। दादाचं असं म्हणणं आहे की परिवर्तन व्हायला पाहिजे। आमचे खास वयाचे या ठिकाणी भेटले, मला दिसले तुम्ही अंदर आले तर चागी पाचता का नाही मले? हा सांगा यावेळेस कुठे जाणार आहे आपलं? बोलो। अब जिसको देना है उसको तो देंगे, जिसको देना है हम उसको देंगे। यायले हे मला ओळखतात बरं, हे दोघं जण उठून चालले आहेत। काय म्हणते यावेळेस काय वाटते हाल हवाल नेमकं काय होईल असं वाटतं यावेळेस? सांगा ना आता, आपण ओळखचे लोक आहो ना। कैसा है भैया, इलेक्शन में तो हम रहते नहीं। हाँ, हमको जिसको वोट देना है सही जगह मुझको देंगे। असं आहे का? बस। हाँ काय म्हणणं आहे तुमचं? आज के दौर में आपका जो नाम है गौरानी 90 का, वो एक नंबर पर है। और तुम्हारा काम है जो सत्य परिस्थिति है अचलपुर की वो बताने को ना। और बबलू देशमुख के बारे में जो ओरिजिनल बात है, जो लोग गलत पकड़वाते कि भाई वो आते नहीं जाते नहीं, आज वो 20 साल में कितने मर्तबा यहाँ आके चले गए। और मेरे को तो ऐसा लगता है कि हर एक घर आड़े वो आके चले गए, हर इंसान के शादी में आते, मैयत में आते। और कुछ लोग ये आरोप लगा रहे कि बबलू भाऊ आते नहीं अचलपुर के अंदर। बबलू भाऊ हर जगह हर के इंसान के 2 दिन आड़े आते हैं अचलपुर के अंदर। दादाचं म्हणणं आणि दादाची इच्छा होती की मी त्याच्यासोबत चहा प्यायला पाहिजे। ते म्हणत होते माझ्यासोबत चहा पेता का? मी कोण नाही तर हा चहा आम्ही सोबत या ठिकाणी आनंद घेऊन आलो। हे गावरान 90 नाही आहे, फक्त टी आहे। आणखी या ठिकाणी एक आमचे मित्र भेटले, यावेळेस कुठे मतदान होणार आहे? बोला। पंजाब। कासाठी बा? मेरे को ऊपर खास दायरा, नीचे भी आमदार चाहिए। असं आहे का? तर आणखीन एक काकाजी भेटले, काका यावेळेस मतदान कुठे करणार आहे? कांग्रेस पंजाब। कासाठी बा? ये परिवर्तन चाहिए हमारे को। तर या ठिकाणी हे दोन्ही माणसं सर्वसामान्य माणसं या ठिकाणी भेटले। हे बबलू भाऊले यावेळेस इथं फेवर करून राहिले। ठिकाणी तुम्ही जर आले चावल मंडीत तर आमचे एक फळाचे विक्रेता आमचे मित्रच आहेत। काय म्हणते यावेळेस कुठे करणार आहे बा मतदान? अब ये नहीं, टाइम पर हम जिसको देना है उनको देंगे, अभी टाइम पर जिसकी पोजीशन रहेगी उसको आप नोट दे देंगे। म्हणजे सध्या तुम्ही कोणाची पोझिशन टाईट होते त्याच्याकडे जाणार आहे? इसमें कैसा है कि किसी बताते नहीं आता,
बच्चू भाव भी आ सकते, बबलू भाव भी आ सकते, कमल भी आ सकता है। इसमें बता नहीं सकते टाइम पर। पोजीशन रातों रात भी इसमें पलटी हो सकता है, गेम बदलता है, इसमें बताते नहीं आता। हम ये नहीं बोल सकते कि इसको दे उसको दे। अब वो टाइम पर जिसकी पोजीशन अच्छी रहेगी उसको वोट दे देंगे। अगदी एकदम सुसंगत मत या माणसाने या ठिकाणी मांडलाय. आणखीन एक आता भरपूर काही दुकानदार आहेत, आपण त्याच्याजवळ जाऊन त्याच्या बी प्रतिक्रिया या ठिकाणी घेणार आहोत. या ठिकाणी आणखीन एक आमचे मित्र भेटले. काय म्हणते, कुठे जाणार आहे यावर्षी बा? रेनबो साइड निशाने कमळ. काय कारण आहे नेमकं? कामं चांगली आहे म्हणून याचं असं म्हणणं आहे की ते कमल या निशाणीवर जातील. या ठिकाणी जर तुम्ही चावल मंडीत जर आले तर आमचे एक मित्र आहेत, याचं सुप्रसिद्ध असं हे म्हणजे या ठिकाणी ब्रेड गीट चांगले भेटतात आणि पिढीचा धंदा या माणसाचा म्हणजे खानदानी धंदा आहे. लवकरच होणार आहे मतदान. यावर्षी मतदान कुठे करणार आहे? भाऊ देखा, 2 सीटा ताकतवर और अच्छे है, बच्चू बहू है और बबलू बहू है। इनमें से जैसा जो विजय का मैं नहीं बता सकता, टक्कर जो फाइट है दोनों में रहेंगी। और कमल भी है, क्योंकि कमल जैसा तीसरे पे रहेगा वो। और विजय का तो भाऊ अपन कुछ बता नहीं सकते। यावर्षी तुमचं मतदान कुठे जाईल? ऐसा नहीं है, जिधर सर्व लोग है अपना भी वो उधर ही मतदान रहेगा भाऊ, ऐसा काहीच नहीं है। जिधर जैसा जो सीट आने वाली रहेंगी उसका साथ अपने तरफ, कोई वांधा नहीं। आणखीन या ठिकाणी एक व्यक्ती भेटली, मला चहा प्यासाठी आली होती. यावर्षी कुठे जाणार आहे बा? पंजाब. काय कारण नेमकं? काम हम अच्छे करते हो हमारे बबलू भाऊ देशमुख अच्छे इंसान है। अपने को ऐसे इंसान होना, ऐसे इंसान की जरूरत है। आलमगीर चौकात आलो. अचलपुरातलं सुप्रसिद्ध आलमगीर चौक, ऐतिहासिक वास्तू याच्या आजूबाजूने असणारा हे आलमगीर चौक आहे. या ठिकाणी कायम व्यापारी लोकांची याची त्याची गर्दी असते. एक मित्र भेटला या ठिकाणी ओळखचा. काय म्हणते, यावर्षी कुठे जाणार आहे बा? शाहरुख एसआर के अचलपुर के अंदर परिवर्तन चाहते हैं, इसीलिए हम यहाँ पे जो आमदार है वो बदलना चाहते हैं। क्योंकि यहाँ पे धोखाधड़ी और लूट मार बहुत हो चुकी है। भगोड़े और धोखा देने वाले हमें पसंद नहीं। कभी हमारे शहर को कभी एक चेहरा नहीं, एक चेहरे के पीछे अनेक चेहरे छुपे हैं। कभी आमदार के रूप में नवनीत राणा, कभी आमदार के रूप में बच्चू कडू, तो कभी सेठ साहब। हमको ये बिल्कुल पसंद नहीं। अब हमें बस एक ही परिवर्तन चाहिए, वो है पंजाब। नेमकं काय कारण आहे? काय नेमका काय विश्वास आहे तुम्हाला पंजाब बद्दल, सांगा जरा सर. अभी देखे आपने कि खासदार के उसमें हमने बड़वंत भाऊ को चुन के दिया है। इसी तरह हमें उम्मीद है कि जब बबलू भाऊ आएंगे तो परिवर्तन होगा, विकास होगा, रोजगार मिलेगा। क्योंकि नफरतें भी बहुत बढ़ रही, हम नहीं चाहते कि और नफरतें बढ़े, इसलिए अब हमको नफरत के बाजार में मोहब्बत की दुकान खोलना है। ठिकाणी एक बशीर म्हणून आमचे भाऊ आहेत. दादा सांगा, यावर्षी कुठे होणार आहे मतदान आपलं? आपल्याला असा निवडणुकीमध्ये असा उमेदवार पाहिजे का जो सर्व धर्माला सर्वांना घेऊन चालणारा पाहिजे. म्हणजे जातीवादवाला पक्ष आपल्याला बिलकुल आवडत नाही. सर्व लोकांना घेऊन चालणारा, हे नाही पाहिजे बटेंगे कटेंगे असे नारेवाले आम्हाला बिलकुल नाही पाहिजे. आम्हाला सर्व धर्म संभावाला उमेदवार पाहिजे. बरं बशीर भाऊ, मला एक सांगा, यावर्षी तुम्ही जे मतदान करताल कोणता उद्देश डोळ्यापुढे ठेवून करणार आहे बा, सांगा जरा सर. शहराचा विकास, बेरोजगारांना रोजगार, इतर कोणताही चांगल्या मजदुरांसाठी प्रकल्प पाहिजे. असे जोही आणायची सगळी संभावना म्हणजे हे सांगेन लोकांना आश्वासन देईल त्यांना आम्ही निवडून देऊ. जो रोजगार वगैरे देईल. आणखीन या ठिकाणी एक आमचे ओळखचे याचं या ठिकाणी एक व्यवस्था आहे. लवकरच होणार मतदान. यावेळेस मतदानाची दिशा कोणती आहे, सांगा जरा सर. तुमचं कुठे जाणार आहे यावेळेस? ये जी जो काम करेगा वो लेंगे। कोणतं काम पाहिजे? जो भी है हाथ मजदूरी का सही मसला होना, ये रोड, ये गड्ढे टिब्बे पड़े हुए, पानी का गिरोबा हो रहा नहीं, बिजली अंधेरे में घूम रहा फिर रहा, नाले नदिया नाले पे हम रहते तो वही मसला है। बाकी अपने को क्या होना, काम आला होना, बस काम आला पाहिजे. ठिकाणी आणखीन एक तरुण भेटला. मित्रा बा, लवकर होणार मतदान कुकडे होईल यावर्षी? जाणार कुकडे? जाणार कुकडे म्हणजे बच्चू भाऊ. काय कारण आहे बा? रुग्णसेवा, गरिबांची सेवा, अपंग दिव्यांग मंत्रालय. आपल्या एका ओटामुळं गरिबांचं काम होणार आहे. आपलं काम नाही झालं तर चालते ना हो, पण एका गरीबाचं काम झालं म्हणजे त्या ओटामध्ये समाधान आहे आमचं तेवढं. या ठिकाणी मी सध्या देवळीवर आलो. उमेर नावाचा एक तरुण आहे. उमेर, लवकरच आता निवडणुका होणार आहेत, कुठे जाणार आहे मतदान? जिसकी पोजीशन रहेंगे उसको देंगे वोट। काय कारण बा नेमकं त्याचं? जिसकी ज्यादा लगी अच्छी पोजीशन उसको दे देंगे। बर.
या ठिकाणी आणखीन एक काकाजी भेटले. काकाजी, लवकरच निवडणूक होणार आहेत, कुठे होणार आहे मतदान आपलं? आपलं मतदान भारतीय जनता पार्टीला. कारण काय बा? कारण भारतीय जनते पार्टीशिवाय भारत देश वाचू शकत नाही. भारत देशावर येणाऱ्या प्रत्येक संकटाला भारतीय जनता पार्टी सक्षम आहे. म्हणून भारतीय जनता पार्टीलाच वोट देऊ. काका, तुमचं काय म्हणणं आहे बा? कमळाला वोट देऊ आम्ही. कमळाला. काका, तुमचं काय म्हणणं आहे? कमळ. तुम्ही बोलता काय? कुठे जाणार आहे मतदान आपलं? जिसकी पोजीशन अच्छी रहेंगी उसको देंगे हम. देखिए ये अचलपुर की हालत देखो ना पहले कैसी हुई है. ये हमको तो आमदारी नहीं मालूम यहाँ कौन था अभी तक के. हाँ, ये सब रोड दुकाना में धुलना जम जा रहे हैं. एक मिल था वो बन हो गया, कैसे रोजगारी भर रहे थे. पार्टी ऐसी हो ना, सबको लेके चले, सबका काम करे. जब काम की बात है 30 साल से वोट दे रहा है, कोई काम की बात नहीं है अचलपुर के अंदर. ये बोलने से कोई थोड़ी जम जाएगा कि मैं इसको वोट देता और उसको वोट देता. तरक्की कुछ हो ही नहीं रही यहाँ पर. मजहब के नाम पर हम जुल्म सितम नहीं करते और वफा की आड़ में सियासत नहीं करते. जमीन की कोख में भी जाते हैं गुस्ल करके. वतन की मिट्टी को हम नापाक नहीं करते. एकदम बढ़िया, एकदम बढ़िया. बापरे, काय खतरनाक बोलले राजे हो. हे एकदम कळांग असं मत मांडलाय. आणखीन काही आहेत, तरुण आहेत, तो आता तो तरुण बोलते काय? कारण बा यावेळेस लवकरच मतदान होणार आहे, कुठले मतदान करशील सांग जरासं. हमको बदलाव चाहिए. कसं कर बा? रोड चौड़े होना, हमारे शहर के विकास होना, स्कूल कॉलेज बदलने को ना कुछ नया. जेवढीच्या आज सध्या बाजारपेठेत नेलो, काल योगीची जी सभा झाली, तुम्हाला असं वाटतं का योगी या सभेनं काही मतावर फरक पडलाय म्हणून? हा बिलकुल फरक पडणारच आहे. फरक पडणारच आहे. योगीच्या सभेने फरक पडणार आहे. आणि देश वाचवासाठी तुम्हाला जर पाहिजे असेल तर कमळालेच तुम्ही बीजेपीलाच मत द्यायला पाहिजे. सर्वांना मी सांगून राहिलो, मोदीचे हात आपल्याला मजबूत करायचे आहे. देशही वाचवायचा आहे. देशाला पहा पहिले. तर भन्साली सर आहेत. भन्साली सर, मी शहरात फिरलो, लोक म्हणतात गावाचा विकास व्हायला पाहिजे, गावाचा विकास व्हायला पाहिजे. पण या ठिकाणी दादाचं असं म्हणणं आहे की पहिल्यांदा देश वाचला पाहिजे. याचं विधान तुम्ही सहमत आहे काय? हा, गावाचा विकास पाहिजे आणि तेही वाचला पाहिजे. सहमत आहो मी. बरं, काय म्हणते यावेळेस मतदानाची तुम्हाला काय? तुमचं यावेळेस मतदान कुठे जाणार आहे? कमळ, बीजेपी. भन्साली सर, बीजेपी. तुमचं भाऊ? बीजेपीला. या पुऱ्या मी म्हणजे चावल मंडीत फिरलो, अचलपुरात फिरलो, कमीत कमी 100-150 लोक मी गेलो. पण त्यातले काही जे मोजके 10-20-25 जण बोलले. निवडणुकीचं वातावरण सध्या आता वज्र गरम होऊन आलं. जिथून जरासं गुन्हे तपून आलं, पण उन्हापेक्षा रात्री पोहोणारी हलकी हलकी थंडी. आता कोणाची या ठिकाणी फळकचे म्हटलं झेंडी हा येणारे 23 तारीख सांगेल. पण तत्पूर्वी अचलपुरात कोणाचा रंग आहे, कसा रंग आहे, हा सारा दाखवला. मी बातमी एकतर्फी करत नाही. मी 100 जण तोंडावर गेलो, पण लोक बोलत नाही, त्याला जबाबदार बिलकुल मी नाही. आता योगायोगाने हे लोक भेटले, याने याची भूमिका मांडली, आणि तिकडचे लोक भेटले, त्याने त्याची भूमिका मांडली. हो आता पण तुम्हाला जर असं वाटत असेल की गावरान 90 तुमच्या गावात यायला पाहिजे, तर खाली नंबर आहे दिलेला, ह्याच्यावर कॉल करा. मी येतो तुमच्या गावात, मी तिथं करायला.